विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 2 मे होय, फिक्स न्यूज आहे, लक्षात घ्या. टार्गेट पब्लिकेशन, ओके. त्यांच्या वेबसाईटवर डिक्लेअर झालेलं आहे की 2 मे ला रिझल्ट आहे. आता टार्गेटच का, तर आपल्या 2-3 वर्षापासून टार्गेट आपल्याला रिझल्ट डिक्लेअर करताना हेल्प करतंय, बरोबर आहे. त्यामुळे वेबसाईट हॅक झाली किंवा ते काय म्हणतो ना आपण, सर्व्हर क्रॅश, असल्या गोष्टी होत नाहीयेत. रिझल्ट तुम्हाला मिळतोय 2 तारखेला 1 वाजता रिझल्ट मिळणार आहे. मग सगळ्या विद्यार्थ्यांतर्फे मी टार्गेट पब्लिकेशनला धन्यवाद म्हणतोय. ओके. पण मी तुम्हाला सांगतो, बेस्ट ऑफ लक फॉर युअर एचएससी रिझल्ट. हो य तुम्ही पेपर लिहिले, छान लिहिलेले पेपर आहेत. रिझल्टची वाट बघतोय आपण. पण थांबा ना, 10वी एवढे मार्क मिळणार नाहीयेत. हे वास्तव आहे, ही रियालिटी आहे, हे स्वीकारा. पण रिझल्ट नंतर काय करायचं मी आत्ता सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे काय, की आता उद्या 1 तारीख आहे. उद्या 1 तारीख आहे. ओके. परवाच रिझल्ट आहे. परवा रिझल्ट आहे. 1 तारखेला रिझल्ट नाहीये, 2 तारखेला रिझल्ट आहे. ते पण 1 वाजता रिझल्ट आहे. तिथपर्यंतचा वेळ वाया घालवू नका. आपल्याला अभ्यास चालूच ठेवायचा आहे. अभ्यास बंद करायचा नाहीये. आपल्या लाईव्ह लेक्चरला तुमचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. खूपच. तुम्हाला अभ्यास चालूच ठेवायचा आहे. मी तुम्हाला सांगू का, की ॲक्चुअली तुम्हाला क्लिअरली सांगतो बरं का, म्हणजे मी तेवढं अपेक्षित नव्हतं ठेवलं बरं का, की तुमचा एवढा रिस्पॉन्स मिळेल. तेव्हा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अजून डिटेल बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहे. पण मी त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो, हे आपलं चॅनल आहे सह्याद्री ट्युटोरियल्स. चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. सबस्क्राईब केलेलंच असेल तुम्ही, मला माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथं लाईव्ह सेक्शनमध्येच बघताय तुम्ही, लक्षात घ्या, की मी केमिस्ट्री फ्रॉम झिरो ऑर्गॅनिक दुपारी 2 वाजता मी लेक्चर्स अपलोड करतोय. डेरिव्हेटिव्ह तिसरं लेक्चर मी आज रात्री 9:30 वाजता अपलोड करणार आहे. रोज मी लेक्चर्स तुम्हाला लाईव्ह देतोय. आणि 3000, 5000, 3000 च्या आसपास इथं व्ह्यूज होत आहेत आणि चांगलाच रिस्पॉन्स आहे. पण हा रिस्पॉन्स अजून वाढणार आहे का? माझे ऑर्गॅनिक तुम्हाला आवडलेलं आहे, ज्याला काहीच येत नाहीये. अगदी 10वीतून 11वीत गेलेली मुलं सुद्धा करतायत. बरं थांबा, मेन रिझल्ट बद्दल बोलायचं आपल्याला, सगळ्यात इम्पॉर्टंट. रिझल्ट मिळाल्यानंतर काय करायचं ते मी तुम्हाला आत्ता सांगतो. रिझल्ट मिळाल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं आहे, की तुम्ही फिजिक्स आणि मॅथ्सची टोटल करा. तुमचा स्कोर किती येतोय ते बघा. ओके, फिजिक्स आणि मॅथ्स. तुमचा स्कोर 200 पैकी अरे 70 प्लस तर येणार रे बाळा. 35 मार्काला पास आहे. तुम्ही फेल तर होणार नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे 35-35 70 तर मिळणार आहे. ओके, वर्स्ट केस मध्ये 70 असणार आहे. बरोबर आहे. आपल्याला ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर करण्यासाठी 119 सुद्धा स्कोर चालतो. त्यातनं 70 मायनस करा. ओके, म्हणजे 49. म्हणजे निदान मॅथ्स मध्ये 49 पाहिजेत. बरोबर आहे. पण थांबा, मॅथ्स मध्ये नाही, केमिस्ट्रीमध्ये. मग केमिस्ट्रीमध्ये जर 49 स्कोर नाही आला तर ग्रुप क्लिअर होणार का? मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. हे जे 120 किंवा 119 पण 1 मार्क कमी चालतो, हे कुणासाठी आहे माहिती आहे का? लक्षात घ्या. तुम्ही ईडब्ल्यूएस असेल तर, किंवा एससीबीसी असेल तर, किंवा कास्ट मधून असेल तर. आता 99% लोक ह्यातल्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीत फिट होतात, लक्षात घ्या. आता जे यात कुठंच येत नाहीये त्यांचा क्रायटेरिया मात्र 135 चा आहे बरं का, लक्षात घ्या. पण तरी थांबा, मी सांगतो काय ते बघा. की जरी ग्रुपिंग क्रायटेरिया फुलफिल होत नसेल असं वाटत असेल, अरे तर केमिस्ट्रीला आयटी ऑर आहे, केमिस्ट्रीला सीएस आहे, केमिस्ट्रीला इलेक्ट्रॉनिक्स सुद्धा पकडतात, केमिस्ट्रीला ते बायफोकल सब्जेक्ट सुद्धा पकडतात. मग केमिस्ट्रीचे मार्क्स जर कमी असतील तर केमिस्ट्रीला ऑर याचे मार्क पकडले जातात रे बाळांनो. त्यामुळे ग्रुपिंग क्रायटेरियाची मनात भीती काही आणू नका. तुम्हाला जर काही ग्रुपिंगचा वाटत असेल तर हा आमचा नंबर आहे, तुम्ही आम्हाला कॉल करू शकताय. पण थांबा ना, एक्साइटमेंट जोरात आहे. भीती पण तेवढीच वाटते. पण माझं एक ऐकता तुम्ही. रिझल्ट जसा आहे तसाच असणार आहे. ओके, आता देवाची प्रार्थना करून हे करून रिझल्ट बदलणार आहे का? नाही बदलणार. मग थांबा ना. नाही केला अभ्यास बऱ्याच मुलांनी. मला माहिती आहे. मी नव्हता केला. मी खूप घाबरलो होतो. मला तो क्षण अजून आठवतोय. इतका घाबरलो होतो की विचारूच नका. पण तुमचा रिझल्ट तुमच्या पालकांना मान्य आहे. हां, मान्य आहे. तुम्ही केलेला अभ्यास त्यांनी बघितलाय. ओके. मग अशा वेळेस 10वी एवढे 12वीत मार्क पडत नाही, ते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तो तणाव घेऊ नका. 10वीत 90-92 होते, 12वीत नाहीत 90-92 पडणार, हे लक्षात घ्या. कमी पडणार आहेत, पण असू देत. मिनिमम क्रायटेरिया फुलफिल केला तरी सफिशियंट आहे इनिशियली. मेन सीईटीवर याचा परिणाम होऊन द्यायचा नाहीये. ऑलरेडी 1 ते 2 आठवडे उरलेत. 10 ते 12 दिवस उरलेत आणि तुम्ही आता जोरात अभ्यास करताय. आता 2च दिवसात तुम्ही लाईव्हमध्ये जर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि अल्कोहोल फिनॉल इथर संपवलं असेल 2च दिवसात, मग आता नेक्स्ट डे अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. ते तर सगळ्यात सोपं आहे. अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्याच्यानंतर सांगू का, अमाइन. मग ऑर्गॅनिक मध्ये एक्सपर्ट झाल्यानंतर मला मुलांनी रिक्वेस्ट केली की फिजिकल केमिस्ट्री सुद्धा घ्या.
मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना सोपं वाटायला लागलंय आणि सगळ्यात इम्पोर्टंट मॅथ्सचे लाईव्ह लेक्चरमुळे पण फरक पडतोय. मी तुम्हाला सांगतो, काहीही करा, पण मला ना ट्रिगो 2 चे फॉर्म्युले पाठ पाहिजे तुमचे. इंजिनिअरिंगला मला ते लागणार आहे. तर पुढच्या 10 दिवसात मी तुमच्याकडून एवढा अभ्यास करून घेणार आहे, की रिझल्ट आपल्याला चांगला मिळणारच आहे. आणि सगळ्यात इम्पोर्टंट सांगू का? हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर एक पेरेंट्स आले होते, त्यांच्याशी डिस्कशन चाललं होतं. की कुठलं कॉलेज घ्यायचं? मी तुम्हाला सांगतो 20 मिनिटात प्रदीप सर, मी आमचं जे डिस्कशन झालं पालकांबरोबर, फीचा पण विचार करावा लागतो बाळांनो. त्यामुळं सांगतो ऑप्शन फॉर्म भरणं सुद्धा कठीण आहे. त्यासाठी आमची टीम आहे. टेक एस्पायर आणि 3-4 दिवसात 400 ते 500 सबस्क्रायबर नवीन जॉइन झालेत. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे टेक एस्पायर आपल्या टीममध्ये. त्या चॅनलची लिंक पण देतोय मी आणि सगळ्यात इम्पोर्टंट बाळांनो, आनंदी राहा. एका रिझल्टवर मी तुम्हाला सांगतो, सेलिब्रेशन आपल्याला सीईटीचं पर्सेंटाइल कळाल्यानंतर करायचंय. तेही जाऊ दे. सीट आपल्याला सेलिब्रेशन चांगलं कॉलेज आपलं कॉलेज झाल्यानंतर करायचं लक्षात घ्या. त्यामुळे बोर्डच्या एक्झामला खूप चांगले मार्क पडले, याचा अर्थ करियर सेट झालं असं नाहीये. किंवा खूप कमी पडले, नुसतं काठावरचा क्रायटेरिया मिळालाय म्हणजे सगळं संपलं असं पण नाहीये. कुठल्याही गोष्टीला शेवट नाहीये. कुठल्याही गोष्टीपासून सुरुवात होऊ शकते लक्षात घ्या. पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा आणि आता 2 तारखेपर्यंत रिझल्टची वाट बघूया आपण. रिझल्ट कळाला की आम्हाला नक्की कळवा. ऑल द बेस्ट.